तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एंजल वनबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सो मित्रांनो, एंजल वन ही कंपनी तुम्हाला माहीत आहे, एक ब्रोकिंग फर्म आहे. त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो, ह्या ठिकाणी एक स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे. आता स्प्लिट कितीचा असणार आहे मित्रांनो? 10:1 हा मित्रांनो स्प्लिट असणार आहे. म्हणजे ह्यानंतर जर तुमच्याकडे ह्या कंपनीचा एक शेअर असेल तर त्या शेअरचे तुकडे होऊन तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये आता त्याच्या क्वांटिटी किती होतील? 10 क्वांटिटी होणार आहेत. ओके, आता मित्रांनो स्प्लिट जनरली का केलं जातं? स्प्लिट जनरली केलं जातं लिक्विडिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी. ओके, म्हणजे एखादा स्टॉक असेल तो जास्त महाग झाला असेल, ओके ओके तो लिक्विड करण्यासाठी, म्हणजे त्याची लिक्विडिटी वाढवण्यासाठी या ठिकाणी काय केलं जातं? अशा पद्धतीच्या अनाउन्समेंट्स केल्या जातात. सो बघा, आता आपण सध्याचं जर प्राईस बघितलं या ठिकाणी एंजल वनचं, तर किती आहे? 2,492 रुपये मित्रांनो पर शेअर या ठिकाणी प्राईस आहे. लॉंग टर्मचा जर तुम्ही या ठिकाणी परफॉर्मन्स बघितला तर आतापर्यंत तुम्ही बघू शकता लॉंग टर्ममध्ये 104% रिटर्न आहेत 2021 पासून आतापर्यंतचे. ओके, 5 वर्षामध्ये मित्रांनो ह्या ठिकाणी 104% रिटर्न दिसत आपल्याला. एका वर्षामध्ये आपल्याला 9.63% रिटर्न दिसतात. स्टॉक मित्रांनो अर्थातच खूप जास्त वोलॅटाईल आहे. आता वोलॅटाईल असण्याचं मुख्य कारण काय? कॉम्पिटिशन. सो मित्रांनो बघा, ही जी काही कंपनी आहे ना, ह्या कंपनीला कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. म्हणजे झिरोदा असेल, ओके, ग्रो असेल, ओके, अशा पद्धतीच्या ज्या मोठ्या दिग्गज कंपनीज आहेत, ओके, त्या दिग्गज कंपन्यांची डायरेक्टली कॉम्पिटिशन ह्या कंपनीला आहे मित्रांनो. आणि इंडियामध्ये आता 100पेक्षा जास्त ब्रोकर्स आहेत, त्यांचीसुद्धा डायरेक्ट कॉम्पिटिशन ह्या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळते. सो आता ही जी काय अनाउन्समेंट झाली होती, ती अनाउन्समेंट मित्रांनो कधी झालेली होती? आता ही अनाउन्समेंट झालेली होती एक साधारणतः माझ्या मते 15 जानेवारीच्या आसपास ही काहीतरी मित्रांनो अनाउन्समेंट झालेली होती, की 15 जानेवारीच्या आसपास माझ्या मते ही अनाउन्समेंट झालेली होती. आणि आता ही जी काही एक्स डेट असणार आहे, म्हणजे एक्स डेट म्हणजे काय? त्या डेटच्या अगोदर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये हे शेअर असणं गरजेचं आहे. म्हणजे आता एक्स डेट मित्रांनो ह्याची आहे 26 फेब्रुवारी. 26 फेब्रुवारीच्या अगोदर जर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये हा एक्स शेअर असेल तर त्याच्या बदल्यात तुम्हाला 10 शेअर्स या ठिकाणी काय मिळणार आहेत. पण ह्या ठिकाणी व्हॅल्युएशन सेम राहील, क्वांटिटी वाढेल. म्हणजे आता एका शेअरचं प्राईस किती होईल मित्रांनो? आता करंट प्राईसचा जर विचार केलात तर 249 रुपये एका शेअरचं ह्या ठिकाणी काय राहणार आहे? प्राईस राहणार आहे. आणि फक्त जी क्वांटिटी एक आहे ती क्वांटिटी काय होईल? 10 होईल. म्हणजे आफ्टरऑल ह्या ठिकाणी काय असणार आहे मित्रांनो? जे काय व्हॅल्युएशन असेल ते सेमच असेल. आणि त्याच्यानंतर ह्यामध्ये लिक्विडिटी वाढण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत असं मला वाटतं. आणि जनरली स्टॉक जो आहे तो स्प्लिट ह्यासाठीच केला जातो की तो लिक्विड व्हावा ह्याकरिता. सो मित्रांनो, आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.